हॅलो, मी मुक्ता नार्वेकर आणि आज मला मासा खायची प्रचंड इच्छा झाली आहे. त्यामुळं फेसबुकवरती मला योगेश भुरके यांनी हॉटेल म्हावरा हे रिकमेंड केलेलं. तर मी आत्ता आली आहे हॉटेल म्हावरामध्ये आणि पहिल्यांदाच आली आहे. इथले मसाले हॉटेल मालकांच्या घरात कोकणी पद्धतीने तयार केले जातात आणि तिथून ते हॉटेलमध्ये येतात. इथे जे कुक आहेत ते बाहेरून शिकून येत नाहीत, तर त्यांना इथंच कोकणी पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं. मी आता थाळी ऑर्डर केली आहे, पापलेट थाळी. तर थाळी यायला थोडासा वेळ आहे, मग तोपर्यंत मी सोलकढी पिणार आहे. आणि गोष्ट म्हणजे नारळाचं दूध आणि कोकम हे समप्रमाणात आहे, म्हणजे कुठलाही फ्लेवर वर खाली होत नाही. म्हणजे नारळाचं दूध जास्त आहे, कोकमचा फ्लेवर कमी आहे, असं काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. थाळी येईपर्यंत तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. फायनली माझ्यासमोर फिश थाळी आली आहे आणि आता मी त्यावरती तुटून पडणार आहे. मी आता फिश करीपासून सुरुवात करते. वा, खूपच भारी आहे. माझ्या समजावं, तुम्ही कोकणात गेला आणि तुम्ही तिथं फिश करी खाल्ला असेल तर तिथल्या जो फिश करीचा जी टेस्ट असते ना, सेम तशी टेस्ट यामध्ये. खोबऱ्यासोबत धने आणि लाल मिरची घालून जे वाटलं जातं ना, त्याचा अतिशय छान फ्लेवर यामध्ये आला आहे. आणि थोडासा चिरफळ असतो, चिरफळाचा सुद्धा फ्लेवर यामध्ये आहे. ही मगाशच्या ग्रेव्हीपेक्षा थोडीशी कमी स्पायसी असते, पण अतिशय टेस्टी आहे. आणि आता जे माझ्या घरी सारखं केलं जातं तो आहे गोलमा. म्हणजे छोटे छोटे असे सुके फिश असतात, त्यापासून तो गोलमा, त्याला गोलमा म्हणतात. तर आता मी तो ट्राय करते. एक मिनिट, याच्यावरती लिंबूच पिळायचा. असा टँगी फ्लेवर येतो हे खाताना. तुम्ही कधी खाल्ला नसाल ना तर नक्की ही डिश ट्राय करा, तुम्हाला निश्चित आवडेल. गरम आहे खूप. पापलेट चवीला अतिशय उत्तम आहे आणि पापलेटवरती जो मसाला लावला आहे त्याचा जो असा टँगी फ्लेवर आहे तो सुद्धा भारी आहे. आणि त्याच्यावरती रव्याचं रॅपिंग आहे, रवा लावून भाजतात तो. तर रव्याचा जो लेअर आहे तो म्हणजे जास्त रवा लावला आहे, जास्त मसाला आहे असं नाही, सगळं एकदम व्यवस्थित आहे. आणि भाजलाय पण खरपूस. तर कोल्हापूरमधल्या ज्या खाद्यपदार्थांच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आहा लई भारी वाटलं अशा ठिकाणांची नावं मला कमेंट करा. मी फेसबुकवरतीही आहेच, शिवाय मला इंस्टाग्रामवरतीही फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. तर बाय बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.